शिवपार्वती लग्नकथा. शिवपार्वतीचे प्रेम फक्त एका जन्माचं नव्हतं, तर जन्माजन्मींचं होतं. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानलं होतं. तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल. दुसरीकडे देवतांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडनं भगवान शिवाकडे पाठवला, ज्याला भोलेनाथांनी नाकारलं आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केलं. पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाहीत. त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. या तीनही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येनं हाहाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोचले. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमाराशी लग्न करून घे, कारण माझ्यासोबत राहणं सोपं नाही. पण माता पार्वती म्हणाल्या, तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारलेला आहे. आता ती त्यांच्याशिवाय कुणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगतातले भूत प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत, चुडेल इत्यादी सुद्धा होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले, हाडांची माळ केली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली. त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे ते अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली. यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्मांच्या उपस्थित झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते. कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो. यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामांपासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा. यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जेथे शिव आणि पार्वती एकत्र आहेत. माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तूंसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने 7 वेळा बांधावे. यानंतर लग्न साठीची प्रार्थना करावी. सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि खऱ्या मनाने केलेली पूजा लवकर परिणाम देते. हा सण केवळ पूजेपुरता मर्यादित नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील दुःख दूर होते आणि मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला योग्य मार्गाने पूजा केल्याने, योग्य आनंद घेतल्याने आणि नियमांचे पालन केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा होते आणि जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. महाशिवरात्रीला महादेवांना काय अर्पण करावे? महाशिवरात्रीला भगवान शंकरांना थंडाईचा भोग अर्पण करू शकता. भगवान शंकरांना थंडाई खूप आवडते आणि अनेक मंदिरांमध्ये महादेवाला अर्पण देखील केली जाते. महाशिवरात्रीला मखाण्याच्या खिरीचा प्रसाद महादेवाला अर्पण करावा. मखाना खीर अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती शुभ राहते आणि अनेक ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती होते. महाशिवरात्रीला
महादेवाला लस्सी देखील अर्पण करू शकता. असे केल्याने जीवनात सुरू असलेल्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि सुख, शांती, समृद्धी मिळते. तथापि आपण लस्सीला थोडासा भांग जोडू शकता. महाशिवरात्रीला शिवाला मालपुवा अर्पण करू शकता. मालपुवामध्ये थोडे भांग घाला आणि नंतर ते अर्पण करा. असे केल्याने नोकरी आणि व्यवसायातील चालू असलेल्या सर्व समस्या संपतात आणि प्रगतीच्या संधी मिळतात. महाशिवरात्रीला हलवा, फळे आणि भस्म देखील अर्पण करू शकता. या शुभ दिवशी रवा किंवा बकव्हीटच्या पिठाची खीर बनवा आणि अर्पण करा. त्याच वेळी हंगामी फळे आणि अस्थी किंवा विभूती अर्पण केल्याने अलिप्तता आणि आध्यात्मिक वाढीचा मार्ग मोकळा होतो. महाशिवरात्रीला काय करावे? या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. महाशिवरात्रीला पूजा करताना एक एक करून वस्तू अर्पण कराव्यात. एकाच वेळी 2 वस्तू अर्पण करू नये. पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी शिवलिंगाला अभिषेक करावा. महादेवाचा अभिषेक करताना नेहमी परताव्याचा वापर करावा. ओम नमो शिवाय या मंत्राचा शक्य तितका जप करावा. उपवास ठेवावा. रात्री जागरण करावे आणि शिवपुराण किंवा शिवस्तोत्राचे पठण करावे. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करावे. त्यामुळे पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्रीला काय करू नये? महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे आणि घरात शांतता कायम ठेवावी. महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक अन्न, मांस, मद्य आणि कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. पूजेच्या वेळी शिवलिंगावरती कनेर, कमळ आणि केतकी फुले असलेली तुळशीची पाने अर्पण करू नयेत, कारण शिवपूजेमध्ये तुळस ही निषिद्ध मानली जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाला विसरूनही शंखाचे पाणी अर्पण करू नये. खोटे बोलणे, रागावणे आणि कोणाचाही अपमान करणे या दिवशी टाळावे. पूजेत तुटलेली फुले, शिळे भोग किंवा मळलेले कपडे कधीही वापरू नयेत. महाशिवरात्रीच्या दिवशी आळस आणि नकारात्मक विचार टाळले पाहिजेत. महाशिवरात्रीच्या दिवशी काळे तीळ किंवा तुटलेले अक्षत अर्पण करू नये. महाशिवरात्रीला 4 वेळा पूजा केली जाते. त्यामुळे या रात्री झोपणे टाळावे आणि महाशिवरात्रीची शिवांची पूजा करावी.